श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे 12 नोव्हेंबर, वार मंगळवार आणि आज आलेली आहे कार्तिकी एकादशी। तर कार्तिकी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते। ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते। या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णवपंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात। चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो। कार्तिक शुद्ध एकादशी तिलाच प्रबोधिनी एकादशी असेही म्हटले जाते। या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या 4 महिन्यांच्या योग निद्रेतून जागी होतात व पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कारभार स्वीकारतात। त्यामुळे हिला देव उठणी एकादशी असेही म्हणतात। तुळशी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून। कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाहाची सांगता होते आणि लग्न सराईचे दिवस सुरू होतात। पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्यांच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस। या रात्री श्री विष्णूला बेल वाहतात आणि शिवाला तुळशीपत्र वाहतात। या कार्तिकी एकादशीचं व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशीच्या व्रताचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते। तसेच या दिवशी व्रत करून विष्णूंची पूजा केल्याने आपल्या हातून घडलेली वाईट कर्म, वाईट पाप यातून मुक्तता होते आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आज कार्तिकी एकादशीला संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे। ही वस्तू ठेवल्याने नशीब बदलून आयुष्याचं सोनं होईल। कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। आपल्या हिंदू धर्मानुसार आपण जेव्हा देवाची पूजा करतो तेव्हा दिवा हा नक्की लावला जातो, कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे। पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे। ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले आहे। दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा, शुभ कार्य पूर्ण होत नाही असे देखील मानले जाते। आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आज संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो, तुळशीपाशी दिवा लावतो, तर त्याच वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे। सायंकाळी तुम्ही 6 ते 9:30 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता, कारण ही जी वेळ असते तर ही आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि जेव्हा असा दिवा आपण आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरामध्ये अखंड स्वरूपात वास करते। जर घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल, बऱ्याच वेळा असं होतं की कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही आणि यामुळे सतत पैशांच्या अडचणी येतात। लोकांकडनं उधार पैसे घेण्याची वेळ येते, घरावरती कर्ज वाढत जाते। तसेच कधी कधी कष्ट मेहनत करून आपल्याकडे भरपूर पैसाही येतो, परंतु आलेला पैसा हा कोणत्या कारणातून खर्च होतो आणि यामुळे घरात सतत गरिबी आणि दरिद्री असते। जर आज एकादशीच्या दिवशी घरामध्ये हा उपाय जर केला तर एका रात्रीत नशीब बदलून आयुष्याचं सोनं होईल। घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे खुले होतील। घरात अखंड लक्ष्मी नांदेल। तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील। हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे। मग हा दिवा तुम्ही कणकेचा, मातीचा, पितळेचा, स्टीलचा किंवा चांदीचा कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता। फक्त दिवा घेताना आपल्याला चांगला घ्यायचा आहे। कुठेही तुटलेला, फुटलेला किंवा चमटलेला असा दिवा घेऊ नका, त्याचं फळ देखील आपल्याला तसेच मिळत असते। यामुळे एक चांगला दिवा तुम्हाला घ्यायचा आहे, स्वच्छ असावा। त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे
दुहेरी कापसाची वात करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायचे आहेत। यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू मिक्स करायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याने त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवर तुम्हाला एक मुठभर पांढरे तीळ टाकायचे आहेत। एकादशीच्या दिवशी तिळाला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले जाते। असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी जर आपण विष्णूंना तीळ अर्पण करून आपली मनोकामना व्यक्त केली तर ती 100% पूर्ण होते, कारण या तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंपासूनच झालेली आहे। यामुळे या दिवशी तिळाचे अनेक उपाय केले जातात। म्हणून एक मुठभर पांढरे तीळ आपल्याला त्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच लावायचा आहे। हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला 2 अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि 2 हिरवी वेलची जी असते तर ती तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहेत आणि यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत। धूप दीप अगरबत्ती तुम्हाला वळवून घ्यायचे आहेत। एक आसन घ्यायचं आहे, आसनावरती तुम्हाला बसायचं आहे आणि यानंतरनं तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। व्यंकटेश स्तोत्र ही माता लक्ष्मीशी अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते। या स्तोत्राचं पठण केल्याने घरातील दरिद्री आणि गरिबी दूर होऊन लक्ष्मी प्रसन्न होते। यानंतरनं एक वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत की घरातील आर्थिक अडचणी दूर होऊ दे, घरात असणारी इडापिडा नकारात्मकता नजरबाधा नष्ट होऊ दे आणि घरात सुख शांती समृद्धी नांदू दे, अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत। हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील, याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे। चुकून दिवा विझला तर पुन्हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, त्या दिव्यामध्ये असणाऱ्या 2 लवंगा आणि हिरवी वेलची ही तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबायची आहेत। तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला पुरून टाकायचे आहेत। दिवा हा स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरू शकता। दिव्याखाली असणारे जे पांढरे तीळ आहे तर हे तीळ तुम्हाला एखाद्या गाईला किंवा पक्ष्यांना तुम्हाला खाऊ घालायचे आहेत किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही नेऊन टाका, तिथे असणाऱ्या मुंग्या कीटक येऊन ते तीळ खाऊन जातात। जेव्हा कीटक मुंग्या पक्षी हे तीळ खातात तेव्हा आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात आणि प्रगती व्हायला सुरुवात होते। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह होत असेल, नवरा बायकोची भांडणं होत असेल, घरामध्ये आर्थिक अडचणी येत असेल, जर तुमच्या घराला कुणी नजरबाधा केलेली असेल, बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही वाईट प्रवृत्तीची लोक राहतात। ती आपल्यासमोर चांगलं बोलतात परंतु आपल्या मागे आपलं वाईट कसं होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात। आपल्या कामांमध्ये अडथळे आणतात, घराला नजरदोष लावतात। यामुळे कुटुंबाची प्रगती ही खुंटत चालते। यामुळे तुम्हाला आज एकादशीच्या दिवशी काय करायचं आहे, तुळशीची 11 पानं घ्यायची आहेत आणि त्याची तुम्हाला एक माळ बनवायची आहे। यानंतरनं ही माळ तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायची आहे। डाव्या उजव्या कोणत्याही साईडला तुम्ही फक्त अटकून द्यायचे आहेत। हा उपाय केल्याने घराला लागलेले दोष, वाईट शक्ती, नकारात्मकता, इडापिडा ही दूर होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद येऊ लागतो। तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।